नमस्कार मंडळी. तर सगळ्यांना माहिती आहे ना, 4 महिन्यावर निवडणुका येऊन भेटल्या आहेत. त्याच्यामुळे सादर करत आहोत एका मताने काय फरक पडतो. तू जिंदा है, तू जिंदा है, तू जिंदा है, तू जिंदगी की जीत पर यकीन कर. अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर. तू जिंदा है, तू जिंदा है. हमारे कारवां को मंजिलों का इंतजार है. ये आंधियों ये बिजलियों की पीठ पर सवार है. तू जिंदा है, तू जिंदा है, तू जिंदा है, तू जिंदगी की जीत पर यकीन कर. अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर. तू जिंदा है. तर मग आता पाहूया की निवडणुका कशा रंगतात. भगवान दादांचा विजय असो, भगवान दादांचा विजय असो. नमस्कार बंधू आणि त्यांच्या भगिनींनो. नमस्कार बंधू आणि भगिनींनो. मी तुमच्याकडे मत मागायला आलोय आणि तुम्ही मला मत नाही दिलं तर पिंट्या चिठ्ठी आण रे. होय साहेब. आणि साहेब चिठ्ठीत दिले तेवढंच वाचा, नाहीतर मॅटर होईल मागच्या वेळी सारखं. ठीक आहे, ठीक आहे. या निवडणुकीत जर तुम्ही मला निवडून दिलं तर मी शाळा बांधीन, रस्ते बांधीन, दवाखाने बांधीन. अरे मला तर नुसतं बोलायलाच येतंय. आता तुम्ही मलाच निवडून द्या. ए पिंट्या, गावात ते टँकर वाटून टाक. आणि खायचं प्यायचं काय? बिर्याणी कर मागच्या वेळेस सारखी. आता कापतोच शेकड्यानं बोकडं. आणि साहेब पैशाचं काय? कधी आहेत लागत तितके वाटून टाक. राडा करू राडा. आता राडाच करू. या नेत्यांच्या कर्तृत्वाचा आलेख, पगाराचा आकडा आणि कौटुंबिक पार्श्वभूमी पाहून पायावर धोका द्यायचं. कोणाच्या पायावर, कोणाच्या. पाहूया गावाकडे निवडणुकीची चर्चा कशी होते. काय मास्तर, कस काय इकडं असा. काय रामू काका, काय म्हणता. काय नाही रे चंद्या, असं चाललो होतो फिरत फिरत. पण रस्ते कसले झाले तर पाय भरला राव चिखलात सगळा. काय काकी कशा. अरे बाबा, पाणी भरून भरून कपट मोडले. अरे र र र र. आणि चंद्या तुझे लेकरं बाळाला आपण फणफणलेत काका. दवाखान्यात घेऊन जायची. काय सांगायचं, 4 दिवस झाले दवाखाना बंद आहे. डॉक्टर कुठे तार पडले काय माहिती. बरं जाऊ दे, दवाखाना चालू झाल्यावर घेऊन जा. होय होय, येणार का तंबाखू. या की. तुम्हाला जरा घ्या की, तुम्ही बी घ्या की जरा. काय बाबा, काकींचा विषयच लय खोल आहे. काकींचं साधं सुद्धा थोडीच काम आहे. काकींना तंबाखू बी विदेशी लागते, विदेशी. आणणार आपण काकींसाठी विदेशी तंबाखू आण. बरं चंद्या, मी ऐकलं गावात निवडणुका चालू आहेत. होय होय. मला काय वाटतं यावेळेस कोण जिंकणार. मला तर वाटतं पुन्हा एकदा भगवान दादाच निवडून येतील. काय मी तर ऐकलं तो गुंडा आहे. गुंडा काय मी काय बोलता राव मास्तर. त्यानं आम्हाला दारू पाजली पण काकीला लागते कशी. काकींना लागते कशी विदेशी एकदम. आमचं मत त्यालाच आहे बाबा. आणि तरी तर पैसे पण दिले आणि तसं पण तर लई स्मार्ट आहे. आमच्या महिला मंडळाचं मत तर त्यालाच आहे. भ्रष्टा से हा समाज सारा, देश परी हो पैसा प्यारा, जिथे भोगतो समाज कारा, ऐसा भारत देश हमारा. पाहूया निवडणुकीच्या दिवशी काय होतं. अहो उठता का. हे जाग नको किती करू. अहो आज मतदान आहे. हे जा तसंही मला आज सुट्टी भेटली. किती दिवसांनी झोपून दे ना. काय सकाळपासून किरकिर लावली. हे बघा आज मतदान आहे आणि मी चालली आहे मतदानाला. आज जा जा. तसंही माझ्या एका मताने काय फरक पडतो. एका मताने काय फरक पडतो. तुम्ही
फक्त 3 मतांनी निवडून आलोय आणि पैसा पण लय खर्च झालाय. काय नाही रे बिंट्या, घेऊ 1-1.5 वर्षात काढून. होय होय घेऊन काढून. झालं, मतदान झालं, निवडणुका संपल्या, भगवान दादा निवडून आले, झालं. आता ज्यांनी मत केलं, ज्यांनी नाही केलं ते घरी जाऊन झोपणार. एवढ्यावर नसते थांबत हो. असे दादा अजून 5 वर्ष झेलायचे. बघू असे दादा निवडून आल्यावर नागरिकांचं काय होतं. ऐकलंस का ग? काय झालं बघ, आपल्या घरचं पाणी गेलंय. केलं का? आता ते नाहीये 4 दिवस काही. म्हणत होते चला मतदानाला, चला मतदानाला. चांगला व्यक्ती निवडून आला असता तर आज सगळ्या सोयी मिळाल्या असत्या. आता बसा, नाही आला ना तुम्ही? हो का आता? हो, माझं चुकलंच. मतदानाला यायला हवं होतं. एका मताने फरक पडला. एका मताने फरक पडतोच. काय ग, आलीस का तू फिरून? नाव नको काढू ते फिरायला जायचं. आम्ही तिकडे गेलो तर कळालंच नाही. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते. नाव नको काढू. कोण तो तुमचा माणूस? तू मतदान केलंस ना, तो निवडून आला ना. आता बसा, हो का? त्याला सांगा रस्ते नीट करा म्हणून. आमचा माणूस, मी तुला बोलले ना मतदान करायला, तुलाच जायचं होतं फिरायला. मी मात्र योग्य उमेदवाराला मत दिलंय. बरोबर आहे ग तुझं. मला यायला हवं होतं मतदान करायला. माझ्या एका मताने फरक पडला. एका मताने फरक पडतोच. अरे काय सांगू होऊन बसलं, काय झालं? अरे माझा रोजगार गेला. अरे अचानक कशामुळे? अरे तो कोण, तो भगवान दादा, तो निवडून आला, त्याच्यामुळेच झालं सगळं. अरे भगवान दादा, नाही नाही, मी तर योग्य उमेदवारालाच मत दिलेलं. तुझ्याला नव्हतंच मतदान करायला. अरे चुकलंच माझं. मला मतदान करायला पाहिजे होतं. माझ्या एका मताने फरक पडला. एका मताने फरक पडतोच. पाहिलं, हे नागरिक, हे विद्यार्थी, हे कामगार, यांचे काय हाल झाले. लगेचच निवडणुका झाल्याच्या काही दिवसांनंतरच ही आश्वासनं फक्त पोकळ असतात. अहो, तुम्हाला कुठला उमेदवार आवडत नसेल तर नोटा म्हणून ऑप्शन आहे की. नोटा म्हणजेच नन ऑफ द बाउंड. तो ऑप्शन तुम्ही चूज करू शकता मतदानाला गेल्यावर. पण मतदान नक्की कराच. आणि हा असा फार ज्वलंत विषय आहे. तर मग शाही होऊन जाऊ द्या ना काळा. मतदाराच्या उंबऱ्यावर, मतदाराच्या उंबऱ्यावर, मतदाराच्या उंबऱ्यावर आला बेगुमान, नाही त्याला जाण एका मताची, नाही त्याला जाण एका मताची. मतदाराच्या शक्तीची, मतदाराच्या शक्तीची, मतदाराच्या हक्काची, मतदाराच्या हक्काची, जनतेच्या परिश्रमाची र जी जी जी, जनतेच्या परिश्रमाची र जी 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 जी. आश्वासन, आश्वासन देई बक्कळ, आश्वासन देई बक्कळ, दिसे फक्त विजयी संबळ, कामाच्या वेळी मात्र पोकळ, कामाच्या वेळी मात्र पोकळ, कामाच्या वेळी मात्र पोकळ. नुसतेच त्याच्या बोलण्यात असे हे बळ, नुसतेच त्याच्या बोलण्यात असे हे बळ. पण आता मतदार राजा जागा झालाय. 18 वर्षाचा तू झाला, 18 वर्षाचा तू झाला, जबाबदारीचा विडा उचलला, जबाबदारीचा विडा उचलला, स्वप्नपूर्तीचा देऊ दाखला, स्वप्नपूर्तीचा देऊ दाखला. चला जाऊया मतदानाला र जी जी जी, चला जाऊया मतदानाला र जी 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 जी. मतदार जागा झाला, मतदार जागा झाला, मतदार जागा झाला, बिगुल त्यानं फुकल्याचा तरुण वर्गाचा हट्ट दाटला, तरुण वर्गाचा हट्ट दाटला, तरुण वर्गाचा